आमच्यापेक्षा तिकडे जास्त आहे. बहुमत असताना देखील भाजप व्हीप काढते सर्व मतदारांना. कुठेतरी भाजपची काय मला एक कळतच नाही तुमचं. व्हीप काढणं ही नॉर्मल प्रक्रिया, जसं तुमचा पगार होणं नॉर्मल प्रक्रिया आहे तसं व्हीप काढणं ही एक नॉर्मल प्रक्रिया आहे. पक्षाच्या व्यवस्थेमधला हा विषय आहे की पक्षानं दिलेल्या उमेदवाराला मतदान करावं ही सूचना देण्यासाठी काढलेला व्हीप आहे आणि तो व्हीप नेहमी निघत असतो. याच्यामध्ये वेगळं कुठलंही कारण नाही. क्रॉस वोटिंगचा विषय घाबरत भाजप कोणाला घाबरत नाही. कोण कोणाला घाबरत हे तुम्हीच मला सातत्याने सांगता. त्यामुळं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मतदार इंटॅक्ट आहेत. आम्ही सगळेजण एकत्र आहोत. भारतीय जनता पक्षाचं मतदान जेवढं असेल त्याच्यापेक्षा 200 अधिक मतं घेऊन आम्ही निवडून येऊ. अजिबात चिंता करू नका. एवढं कॉन्फिडन्स तुमच्याकडे भाजप आणि महायुतीकडे आहे तरी विरोधक म्हणजे तुमची एवढी धावपळ का चालली आहे असं विरोधक ठरतील? कशाची धावपळ आहे? सगळीकडे घाटी विरोधक घरी झोपतात म्हणूनच आज घरी बसायची वेळ आलेली आहे. आम्ही आमचं काम जी जबाबदारी आहे ती जबाबदारी करत असतो. पण काय जाऊन मतदारांना मतं मागणं हे काय चुकीचं थोडी नाही. चर्चा झालेली आहे. त्यानंतर सरकारनं तात्काळ कारवाई केलेली आहे. संबंधित ठेकेदारावरती गुन्हा दाखल केला. त्या संदर्भात पुढे काही कारवाई होते का? जिल्ह्यातील विहिरींची काही शोध घेणं सुरू आहे? नाही, आपण पाहिलं की माळशिरस मध्ये एक दुर्दैवी अपघात झाला. या अपघात होण्याचं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जरी चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं असलं तरी सुद्धा त्या ठिकाणी असणारी विहीर, त्या रोडचं काम असताना त्याला संरक्षक कठडा किंवा संरक्षक भिंत असणं आवश्यक होतं. कदाचित जर ती भिंत असती तर एवढा मोठा भीषण अपघात झाला नसता आणि 8 लोकांना जीव गमवावे लागले नसते. ही वस्तुस्थिती आहे. त्या अनुषंगानं त्या कॉन्ट्रॅक्टरला आतापर्यंत अनेक नोटिसा, अनेक कारवाईच्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या आणि त्या अपघात झाल्याच्या अगोदर बी अनेक अपघात झाले होते. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरला सोडलं जाणार नाही. जे लोक त्या दुर्घटनेशी संबंधित असतील, जे जबाबदार असतील त्यांना सोडलं जाणार नाही. असे आदेश या निमित्तानं आपण दिलेले आहेत. ज्या ठिकाणी अशा रोडच्या बाजूला असणाऱ्या विहिरी आहेत त्या विहिरी आयडेंटिफाय करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या सगळ्या विहिरीला संरक्षण कठडे आपल्याला करावे लागतील. काही विहिरी आपल्याला बुजवाव्या लागतील. त्या पद्धतीची कारवाई तातडीनं भविष्यात करण्यात येईल. मात्र प्रशासन जे आहे NHAI म्हणते आम्हाला त्याची कल्पना नाही. स्टेट हायवे म्हणते की त्याला आम्हाला कल्पना नाही. म्हणजे जागेचे वाद याच्या सगळ्या ज्याला कल्पना नाही त्यांना कल्पना दिली जाईल. ज्यांना या संदर्भातली माहिती नाही त्याला माहिती दिली जाईल आणि जे कुणाचं काम आहे ते तुमचं काम आहे हेही लक्षात आणून दिलं जाईल. त्यामुळं संबंधित कुठल्याही व्यवस्थेला जबाबदारी झटकता येणार नाही. ठाकरे गटाचे 6 खासदार जे आहेत ते स्वतंत्र गट स्थापन करणार आहेत. ज्या पद्धतीने टीएमसीच्या खासदारांनी केलं त्याच धर्तीवरती ठाकरे गट स्वतंत्र गट स्थापन करतात. खासदार 6 खासदार आहेत. काय एकंदरीत नवीन गटाला माझ्या शुभेच्छा आहेत पण मला त्या संदर्भातली माहिती नाही. पण असा कुठला नवीन गट होत असेल तर त्या गटाचं आम्ही स्वागत करू आणि त्यांना शुभेच्छा देऊ. पण ते सर्व जे खासदार आहेत ते शिंदे गटाच्या संपर्कात न राहता भाजपच्या संपर्कात असलेली देखील चर्चा आहे. कुठेतरी आगामी बिलाच्या अनुषंगाने म्हणजे जे डिनोटिफिकेशनचं बिल पडलं ते कुठेतरी पुन्हा एकदा आणण्यासाठीची ही सगळी रचना आहे का? आता मी खूप छोटा कार्यकर्ता आहे, जिल्हा लेवलचा आहे. राष्ट्रीय पातळीवर काय घडामोडी राजकीय चालतात याची मला कल्पना नाही. परंतु एक मी सांगेन की ज्या विरोधकांनी नारी बंधन विधेयकाला विरोध केला, आमच्या या देशातल्या महिला भगिनींचा अवमान केला, त्यांना त्याचं उत्तर मिळेल. आणि मोदीजींनी संकल्प केलेला आहे की नारी बंधन विधेयक कुठल्याही परिस्थितीत मंजूर करण्याचा संकल्प मोदीजींनी केलेला आहे. त्यामुळं जे घटक नारी बंधन बिल मंजूर होणे यासाठी प्रयत्न करत होते त्या पक्षामध्ये प्रचंड मोठा असंतोष आहे हे आपण सगळेजण पाहताय. त्यामुळे भविष्यामध्ये
ते बिल मंजूर होईल आणि या महिला भगिनींना न्याय मिळेल.